फारच अप्रतिम कविता आहे. मूर्तिभंजक असं कवितेचं नाव आहे. जगाचा गलबला जगात सोडून प्रेमाची मृणाल बंधने तोडून होता तो भ्रमिष्ट भ्रमत एकला नादात अगम्य टाकीत पावला. वर्तले नवल डोंगर कपारी गवसे प्रतिमा संगम रवळी. हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ती ती बेहोश चालला. हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ती ती बेहोश चालला. आढळे पुढती पहाड उभार वेड्याच्या मनात काही विचार. थांबवी आपुला निरर्थ प्रवास थांबवी आपुला निरर्थ प्रवास दिवसा मागून उलटे दिवस. आणि अखेरी राबून अखंड वेड्याने खोदले मंदिर प्रचंड. चढवी कळस भडवी आसन जाहली मंदिरी मूर्ती ती स्थापन. चढवी कळस भडवी आसन जाहली मंदिरी मूर्ती ती स्थापन. नंतर सुरू हो वेड्याचे पूजन घुमते कड्यात नर्तन गायन. रानान भोवती ते स्फुंदते सकाळी ठेवी हा वेलींना ना फुल ना कळी. ठेवी हा वेलींना ना फुल ना कळी. विचारी आश्चर्य तोडाना ओहळ. कोण हा हिरावी रोजला उंजळ. परंतु मूर्ती बोलेना हलेना. परंतु मूर्ती बोलेना हलेना. वेड्याचे कौतुक काहीही करेना. सरले गायन सरले नर्तन चालले अखेरी भीषण क्रंदन. पडून तिच्या त्या सुंदर पायाशी ओरडे रडे तो उपाशी तापाशी. खुळाच कळेना पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून. खुळाच कळेना पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून. वैतागे संतापे अखेरी क्रोधाने मूर्तीच्या ठिकऱ्या केल्या त्या भक्ताने. प्रीत्या त्या मंदिरी आता तो दाराशी. प्रीत्या त्या मंदिरी आता तो दाराशी बसतो शोधात काहीसे आकाशी. वाटेचे प्रवासी मंदिरी येतात आणि शिल्पाची तोरणी गातात. पाहून परंतु मोकळा गाभारा पाषाण खंडाचा आतला पसारा. त्वेषाने बोलती जाताना रसिक. त्वेषाने बोलती जाताना रसिक. असेल चांडाळ हा मूर्तिभंजक.